दिवा शहरातील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। 17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्यानं चिमुकलीवर हल्ला केला होता। त्यानंतर तिला तातडीनं डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली। पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते। 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यावेळेला तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं। मात्र 16 डिसेंबर रोजी 4थं इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणं दिसू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबीजची लक्षणं दिसणं हे गंभीर स्वरूपाचं असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण आणि संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणं आवश्यक आहे, असं ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केलं। या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसंच दिवा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं याबाबत प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते।